शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 10 जानेवारीलाच शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू। धनुष्यबाण चिन्ह कुणाचं याबाबत सर्वोच्च न्यायालयामधील 2 फेब्रुवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता। केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण दिलं होतं शिंदे गटाला। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून याचिका दाखल। बिल्किस बानो प्रकरणामधील 11 गुन्हेगारांची पुन्हा कारागृहात रवानगी। 2 आठवड्यामध्ये गुन्हेगारांनी आत्मसमर्पण करावं, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। बिल्किस बानो प्रकरणामधील गुन्हेगारांची शिक्षा कमी करण्याचा अधिकार गुजरात सरकारला नाही, सर्वोच्च न्यायालयाचं मत। तर गुन्हेगारांची शिक्षा कमी करण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला, सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट। तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणी ठाकरे गट आक्रमक। पुन्हा नव्याने भरती प्रक्रिया पूर्ण करा, आमदार कैलास पाटील यांची सरकारकडे मागणी। तलाठी भरतीचा पेपर फुटला हे आम्ही आधीच सांगितलेलं होतं। आता तलाठी भरतीची परीक्षा पूर्णपणे रद्द करून एमपीएससी मार्फत घेण्यात यावी, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती सदस्य राहुल कवठेकर यांची मागणी। तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे, या संपूर्ण घोटाळ्याची एसआयटी चौकशी व्हावी, विजय वडेट्टीवार यांची मागणी। तलाठी भरतीवरून आरोप करणाऱ्यांनी पुरावे दिले तर चौकशी करू, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर फडणवीसांनी एव्हिडन्स ऍक्ट वाचावा, राऊतांचा फडणवीसांना सल्ला। तलाठी भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याच्या विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं स्पष्ट। आरोपातून सुटका करून घेण्यासाठी काही जण आरोप करत असल्याचं विखे पाटील यांचं वक्तव्य। वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावण्याचा विचार सुरू, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। हिंगोली नियोजन समिती बैठक वाद संपलाय। सध्या निवडणुकांचा काळ आणि त्यामुळे काही लोकांना हिरो व्हायचं असतं आणि त्यामुळे ते असे करतात, अब्दुल सत्तारांचा खासदार हेमंत पाटलांना टोला। संभाजीनगरमध्ये डीपीडीसीच्या बैठकीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त। अंबादास दानवे भुमरेंमध्ये झालेल्या राड्यानंतर कडक पोलीस बंदोबस्त। महिलांसाठी लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा देण्याची मागणी करणार महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वा लाखे यांची माहिती। काँग्रेसची 11 जानेवारीला मुंबईमध्ये बैठक, यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचीही सव्वा लाखे यांची माहिती। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर। खासदार धैर्यशील माने यांच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघासह इचलकरंजीचाही दौरा करणार। विशेष म्हणजे उद्या आणि परवा आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर। ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी अचानक श्रीकांत शिंदेंचा दौरा। मुंबई पुण्यासह संपूर्ण राज्यामध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याच्या मार्गावर, मात्र सरकारकडून याबाबत कोणतेही ठोस धोरण तयार नाही। जयंत पाटील यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका। आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपच्या बैठकांचा धडाका। आज भाजपच्या 2 महत्त्वाच्या बैठका, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार। प्रकाश आंबेडकर उलट तपासणी पूर्ण। कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आयोगासमोर झाली उलट तपासणी। उत्तर महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाची शक्यता। आज आणि उद्या नंदुरबार, धुळे, नाशिक, नगरमध्ये हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील काही भागात हलक्या सरींची शक्यता। मध्य रेल्वेकडून कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी 750 संस्थांना पत्र। 27 संस्थांचा सकारात्मक प्रतिसाद। मध्य रेल्वेकडून शून्य मृत्यू मोहीम हाती। 2 वर्षांचे बीएड कायमचे बंद। 2024-25 पासून 4 वर्षांचा कोर्स। रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडियाचं परिपत्रक। 4 वर्षांचा अभ्यासक्रम चालवू इच्छिणाऱ्या संस्था अर्ज करू शकणार। मुंबई सागरी मार्गामधील पहिला टप्पा जानेवारी अखेरीला खुला होणार। उर्वरीमध्ये कामं पूर्ण करण्यासाठी वरळी ते मरीन ड्राईव्ह ही मार्गिका 12 तासांसाठी खुली करणार मुंबई महानगरपालिकेचं नियोजन। गिरणी कामगारांसाठी ठाणे कल्याण व्यतिरिक्त मुंबई महानगरातही घरं। सर्व पात्र गिरणी कामगारांना घरं उपलब्ध करून देण्यासाठी राज्यामध्ये काही भूखंडांची म्हाडाकडून मागणी।
मोनो रेल आता जाहिरातीमधून कमाई करणार. मोनो मार्गावरील सर्व खांब स्थानकांमधील रिकामी जागा जाहिरातींसाठी देण्यात येणार. तसंच स्थानकातील जागा व्यावसायिकांना भाड्यानं देण्यात येणार. 8 तासामध्ये ठाणे रेल्वे स्थानकामध्ये 1200 फुकट्या प्रवाशांना दंड. त्यांच्याकडून 3,40,000 रुपयांचा दंड वसूल. कारवाईमध्ये 57 टीसी आणि 13 आरपीएफ जवान सहभागी. अयोध्येमधील रामलल्लाला येवल्यामधून कापसे पैठणीकडून वस्त्र आणि शेला. पूजेसाठी 250 किलो शुद्ध तूप आणि दिवेही पाठवणार. अयोध्येमधील प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रामध्ये 1 कोटींच्या वर कुटुंबांना निमंत्रण. अक्षता देऊन निमंत्रणाची प्रक्रिया पूर्ण राज्यात जोरात सुरू. विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांची माहिती. कैलासवासी डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्तानं सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील वांगी येथील स्मृतीस्थळी विशेष कार्यक्रम. सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, माजी आमदार मोहनराव कदम, माजी मंत्री विश्वजीत कदम कार्यक्रमाला उपस्थित. मराठा समाजाच्या आंदोलनाच्या दबावाला बळी पडून सरकारनं कुठलाही निर्णय घेऊ नये, अन्यथा ओबीसी समाज ताकदीनिशी रस्त्यावर उतरेल. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा. ओबीसी आरक्षणाचे 3-13 केले तर सरकारचेही तेच करणार, शेंगेंचा इशारा. शंभूराज देसाईंविरोधामध्ये पोस्ट करणं. शिंदे गटाच्या तालुका प्रमुखाला भोवलं. काकासाहेब जाधव पोलिसांच्या ताब्यात. शंभूराज मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देऊन फसवत असल्याचा केला होता आरोप. लेखिका डॉक्टर समीना दलवाई यांच्या विरोधामध्ये महिलांच्या प्रतिष्ठेची हानी. धर्मावरून विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केल्याचा गुन्हा दाखल. समीना दलवाईंवरील कारवाईचा निषेध. 400हून अधिक नामवंत बुद्धिजीवी अभ्यासकांचा दलवाईंना पाठिंबा. आळंदीमधील इंद्रायणी नदी 6व्या दिवशीही फेसाळलेलीच. मात्र अजूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं याकडे दुर्लक्ष. चिकूवरून गावातील 2 गटात राडा. 17 जणांविरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामधील बिडकीन गावातली घटना. सुरुवातीला विक्रेता आणि खरेदीदार यांच्यामध्ये मारहाण झाली आणि त्यानंतर 2 गटात वाद पेटला. लातूर जिल्ह्यामधील उमरदरा गावामध्ये मुक्कामाची बस अज्ञातांनी जाळली. यावेळी बसमध्ये वाहक आणि चालक झोपले होते. बस चालक आणि वाहकाचे प्राण थोडक्यात बचावले. पोलिसांकडून तपास सुरू. नागपुरामधील रमण विज्ञान केंद्र उडवून देण्याची धमकी. 5 जानेवारीला पहाटे 4:30च्या सुमाराला धमकीचा ईमेल. नागपुरामधील सद्गुरुवाडी परिसरामध्ये 2 मोकाट वळूंची झुंज. वळूंमुळे अनेक वाहनांचं नुकसान. वृद्धाला धडक लागल्यानं वृद्धही गंभीर जखमी. गेल्या आठवड्यातील ही 3री घटना. वळूंच्या झुंजीनं नागरिक त्रस्त. नाशिकमध्ये मालेगाव तालुका कीर्तन महोत्सव. प्रसिद्ध कीर्तनकार चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनानं महोत्सवाची सांगता. पालकमंत्री दादा भुसेंनी केलं होतं कीर्तन महोत्सवाचं आयोजन. क्रिकेटर सचिन तेंडुलकरला कोकणातील समुद्र किनाऱ्यांची भुरळ. सिंधुदुर्गातील किल्ले निवती समुद्र किनाऱ्यावर क्रिकेट खेळतानाचा जुना व्हिडिओ सचिनकडून पोस्ट. चारही शंकराचार्यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाची माहिती. शंकराचार्यांना निमंत्रण नाही ही माहिती चुकीची असल्याचं विश्वस्त मंडळाचं स्पष्टीकरण. उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला शरद पवार आणि जितेंद्र आव्हाडही गैरहजर राहणार. उद्याच्या बैठकीमध्ये राज्यातील लोकसभा जागा वाटपासंदर्भात तसंच संयोजक पदाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती. वंचितच्या इंडिया आघाडीतील समावेशावरही होणार चर्चा. नवी दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव आणि आदित्य ठाकरे राहणार उपस्थित. ठाकरे गटाच्या वतीनं संजय राऊत, विनायक राऊत राहणार उपस्थित. भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्ताननं ताब्यात घेतलं तेव्हा भारताच्या युद्धसज्जतेने तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान घाबरले. इम्रान खान यांच्या मध्यरात्री पंतप्रधान मोदींना फोन करण्याचा प्रयत्न. अजय बिसारिया यांची अँगर मॅनेजमेंट पुस्तकात माहिती. पंतप्रधान मोदींवर टीका केल्यानंतर मालदीव्सवरती भारतीय नाराज.
ईज माय ट्रिपनं मालदीव जाणाऱ्या विमानांचं बुकिंग केलं रद्द. कंपनीचे फाउंडर आणि सीईओ निशांत पिट्टी यांनी सोशल मीडियावरती दिली माहिती. मालदीव्सच्या पर्यटन उद्योगाला बसणार मोठा फटका. वस्तूंच्या पॅकेजिंगवरती उत्पादन महिना वर्ष लिहिणं बंधनकारक. तसंच उत्पादकांना विशिष्ट वजनामध्ये वस्तू विकण्याचं बंधनही सरकारकडून शिथिल. वस्तूंवरती आता MRP बरोबरच प्रति ग्रॅम किंमतही छापावी लागणार. उत्तर भारतामध्ये थंडीचा प्रकोप. पंजाबमधील सर्व शाळा 14 जानेवारीपर्यंत बंद. मुख्यमंत्री भगवंत मान यांचे आदेश. गुजरातच्या सागरी वारसा म्युझियमला महाराष्ट्राचे 39 कोटी. लोथलमध्ये होणाऱ्या म्युझियममध्ये महाराष्ट्राच्या आरमारी इतिहासाचे स्वतंत्र दालन उभारणार. गुजरात दौऱ्यावरती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजप नेत्यांची घेणार बैठक. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, CR पाटील बैठकीला उपस्थित राहणार. टेनिसपटू राफेल नदालची दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेमधून माघार. उपचारांसाठी नदाल स्पेनला रवाना होणार. शेख हसीना 5व्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार. 300 पैकी 200 जागांवर शेख हसीनांच्या पक्षाचा विजय. विरोधी पक्षाच्या बहिष्कारानंतर 2/3 बहुमत. 81व्या गोल्डन ग्लोब्स पुरस्कार सोहळ्यामध्ये ओपनहायमरचा बोलबाला. दिग्दर्शक ख्रिस्टोफर नोलन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा, सिलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेता ड्रामा श्रेणी आणि रॉबर्ट डाउनी ज्युनियर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.